तर हाय हॅलो नमस्कार भावांनो. 2-4 दिवस झालं पाऊस लय पडालाय हो. मग आज जरा ऊन पडलेलं, मग जरा आपली खोंड्या नेऊन आवतात घालूया म्हटलं. आवत योग घालायला लागतोय जो, त्याशिवाय खोंडांच्या पायात ताकद येत नाही. आवत घालून झाल्यावर जरा वैरणला जाऊया म्हटलं. वैरणला जाताना वाटते का आम्हाला मोर दिसला हो. मग मोराला पण बारीक मध्ये घेतला की व्हिडिओ मध्ये. गवात कापूपर्यंत शेणशाला आणि बादशाला पण सोडला की चरायला. गवात घेऊन आल्यावर जरा शेणशाला आणि बादशा धुया म्हटलं. शेणात आणि चिखलात बसून लय घाण झालती तो. बादशाला धुवून झाल्यावर शेणशाला पण धुवाय घेतलो. शेणशा जरा जास्तच घाण झालता. दोघांनी पण धुवून झाल्यावर आत गोट्यात नेऊन बांधलो आणि पायात जरा वाळा पाला पण टाकला हो. खोंडांच्या पायात जरा पाला टाकून गादी केला गेले, खोंड निवांत बसत्या. चला म्हटलं आता जाऊया. आता आपलं चिकनचा गाडा लावायचं टायमिंग झाले. आज आपल्या गाड्यावर चक्क पुण्यावरनं नितेश दादांचा भाचा 65 खायला आलता. बरं नितेश आज आपल्या भाच्याच घेऊन आला 65 खायला. भाचा पुण्याला आहे आणि पुण्यातनं भाचा म्हटला भावा चिकन शिवाय खायला जाईल मामा. आणि भाच्याला विचार, भाच्या सांग कोल्हापुरी भाषेत. एक नंबर दणका सप्लाई आज हे लिखी पण आलती तो आपल्या दुकानावर. जरा काय म्हणतात बघा की. मी सिद्धार्थच म्हणतोय. त्यांचं नाव टोपण काय असेल ते मला मी म्हणत नाही. सिद्धार्थ वकील धनवडे ही असा व्यक्ती आहे की कमीत कमी ती शेकडो मित्र कुणालाच नसतील, तरी एका व्यक्तीला असतील की सिद्धार्थ धनवडे. लक्षात घ्या, त्यांनी सगळ्यांना जपले. मित्र परिवार असू दे जपला जातो. दुसरी गोष्ट की त्यांचं मित्र आता त्यांच्या वयात जायचं बघा. त्यांच्या लहान वयीन गट असेल, त्यांचा मोठा असेल, सगळेजण त्यांना मानणारे. असं जगा, लाईफ जगा. तर भावांनो पुन्हा भेटू आणि जाता जाता फॉलो करायला विसरू नका.